उद्धव ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन. गद्दारी करून विजय मिळवला. मराठी माणूस त्यांना माफ करणार नाही. लढाई संपली नाही, सुरू झाली. उद्धव ठाकरेंचं विधान. जिंकल्यानंतर उन्माद नको. तुम्हाला जनतेनं अपेक्षेने निवडून दिले. पारदर्शी कारभार करा. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी उमेदवारांना सूचना. मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी ही लढाई होती. निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट. जय श्रीराम म्हणत लवकरच आमचा महापौर मुंबईत बसवू. ठाकरे सीएम असताना आयुक्तांना फोन करून आमचं घर तोडायला सांगायचे. नितेश राणेंचा आरोप. आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत. सत्ता नसतानाही आम्ही लढाई सोडणार नाही. भाजप शिंदेनी मुंबईवर अदानीचा झेंडा फडकवला. संजय राऊतांची टीका. वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू. योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू. ठाण्यातील निकालानंतर भाजप आमदार संजय केळकरांचं सूचक विधान. जनतेने युती म्हणून मतदान केलं. सत्तेमध्ये शिवसेना आणि भाजप युती म्हणून राहावं अशी इच्छा. युती म्हणून सत्तेत राहावं याचा सन्मान आम्ही राखू. नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. प्रगतीचं राजकारण लोकांनी स्वीकारलं. मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असेल. अमृता फडणवीसांकडूनही विश्वास व्यक्त. मनसेच्या विजयी उमेदवारांचं राज ठाकरेंकडून सत्कार. तर कमळाच्या पाकिटातून पैसे वाटले. सत्ताधाऱ्यांनी पैशाने उमेदवार पळवले. शर्मिला ठाकरेंची टीका. अजित पवार आणि शरद पवारांची बारामतीत बैठक. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार. शशिकांत शिंदेंचा अमोल कोल्हेंची माहिती. पुण्यातील प्रभाग 25 मधील पराभव अमान्य. आमचा पराभव ईव्हीएम, भाजप आणि तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना केला. रुपाली ठोंबरेंचा आरोप. पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीतील अंतिम आकडेवारीत फेरफार. 79,826 मतदान झालं. मात्र मतमोजणीवेळी 1,035 मतं कमी. वसंत मोरेंचा आरोप. ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा. ठाण्यात पक्षाला एकही जागा न मिळाल्याने पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा.